आम्ही कुणाचे आडवे जात नाही, आमच्या कोणी आडवं येऊ नये. आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलंय, आला अंगावर तर त्या शिंगावर. तुम्ही ओम निंबाळकरांचे जे नाव घेता ते एक नामचीन गद्दार, ते एक नामचीन गद्दार, ते ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. हे ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने धक्कादायक घडामोडी घडत असतात आणि याच राजकीय सारीपाटावर नुकताच एक अत्यंत मोठा आणि अनपेक्षित भूकंप झालाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे, निष्ठावंत मानले जाणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी अचानक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केलाय. इतकंच नव्हे तर महायुती सरकारने त्यांना तातडीने विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या अधिकृत उमेदवारीही जाहीर केली आहे आणि त्यांनी आपला अर्जही दाखल केलाय. या संपूर्ण घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात दोन मुख्य प्रश्न अत्यंत वेगाने चर्चिले जात आहेत. पहिला प्रश्न म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीपर्यंत ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या आणि ऑपरेशन टायगर सारख्या मोहिमांमध्ये आघाडीवर असणाऱ्या सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांनी अचानक एवढी मोठी संधी का दिली. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न असा की पक्षांतर बंदी कायद्याच्या कडक नियमानुसार एकटा आमदार मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याची आमदारकी रद्द होते. मग असं असतानाही सचिन अहिर हे अपात्र का होऊ शकत नाहीत? या दोन्ही प्रश्नांच्या मागे असणारी अत्यंत गुंतागुंतीची राजकीय समीकरणे, रणनीती नेमकी काय आहे हे या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहताय LS मराठी. कोणत्याही राजकीय पक्षांतराच्या मागे निव्वळ वैयक्तिक महत्वाकांक्षा नसते, तर त्यामागे दोन्ही बाजूंची अत्यंत खोलवर विचार करून आखलेली रणनीती असते. एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनी सचिन अहिर यांना थेट उपसभापती पदासारख्या राज्यातील उच्च घटनात्मक पद देण्यामागे अनेक ठोस राजकीय हेतू आहेत. यातील सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबई आणि विशेषतः वरळी मतदारसंघातील राजकीय वर्चस्वाची लढाई. सचिन अहिर हे यापूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यांनी राज्यात गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. सन 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडणूक लढवायची होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या सचिन अहिर यांना शिवसेनेत आणण्यात आलं होतं. आदित्य ठाकरेंच्या विजयात आणि वरळीत त्यांचे संघटन मजबूत करण्यात सचिन अहिर यांनी पडद्यामागून अत्यंत मोठी भूमिका बजावली आहे. वरळीतील स्थानिक जनता, तिथली मराठी मतपेढी, विविध गृहनिर्माण सोसायट्या आणि चाळींमधील नागरिक यांच्यावर अहिरांचा वैयक्तिक प्रभाव खूप मोठा आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट सचिन अहिर यांनाच आपल्या गळाला लावून आदित्य ठाकरेंना त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात म्हणजेच वरळीतच जबरदस्त कोंडीत पकडण्याची अत्यंत मोठी खेळी खेळली आहे. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा मुख्य शिलेदारच आपल्या बाजूला घेतल्यामुळे ठाकरे गटाला मुंबईत आणि विशेषतः दक्षिण मुंबईत बचावात्मक पावित्र्यात जावं लागणार आहे. दुसरं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे सचिन अहिर यांची मुंबईतील कामगार आणि वाहतूक संघटनांवरील जबरदस्त पकड होय. मुंबईच्या राजकारणात ज्या नेत्याकडे कामगार संघटनांचं बळ असतं त्याची राजकीय ताकद खूप मोठी मानली जाते. सचिन अहिर हे गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि बेस्ट सारख्या मुंबईतील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या कामगार संघटनांचं नेतृत्व करतात. गिरणगावातील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय हा मुंबईतील पारंपरिक मराठी मतपेढीचा सर्वात मोठा कणा आहे. या कामगार चळवळीच्या माध्यमातून सचिन अहिर यांनी मुंबईतील हजारो कुटुंबांशी थेट आणि जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केलेत. शिवसेना हा पक्ष मूळचा कामगारांच्या आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांना आपली शिवसेना हीच खरी आणि मूळ शिवसेना आहे हे सिद्ध करायचं आहे. त्यासाठी मुंबईतील कामगार चळवळीचा एवढा मोठा आणि प्रभावी चेहरा आपल्या पक्षात असणं अत्यंत गरजेचं होतं. अहिर यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला मुंबईतील या अफाट कामगार ताकदीचा थेट पाठिंबा मिळणार आहे, ज्यामुळे मुंबईवरील त्यांचं नियंत्रण अधिक मजबूत होईल. आता आपण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या कायदेशीर बाजूकडे वळूयात. सामान्य नागरिकाला किंवा राजकीय विश्लेषकालाही सुरुवातीला असं वाटू शकतं की जर सचिन अहिर हे एकटेच आमदार म्हणून ठाकरे गटातून शिंदे गटाला गेले आहेत तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार तात्काळ अपात्रतेची कारवाई का होणार नाही. कारण
या कायद्यानुसार कोणत्याही पक्षाच्या निवडणूक आलेल्या लोकप्रतिनिधीला जर दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्या पक्षाच्या एकूण आमदारांपैकी किमान 2/3 आमदारांची सोबत असणं बंधनकारक असतं. विधान परिषदेत ठाकरे गटाचे केवळ 6 आमदार आहेत. त्यापैकी 2/3 म्हणजेच किमान 4 आमदारांनी एकत्र पक्ष सोडला तरच ते अपात्रतेपासून वाचू शकतात. परंतु सचिन अहिर तर पूर्णपणे एकटे गेले आहेत. असं असतानाही ते कायदेशीरदृष्ट्या एकदम सुरक्षितपणे कसे आहेत? यामागे भारतीय संविधानिक अत्यंत हुशारतेने वापरलेल्या पळवाटा आणि तांत्रिक मुद्दे आहेत. त्यातील सर्वात पहिला आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम मुद्दा म्हणजे मूळ पक्षाची मान्यता आहे. सचिन अहिर हे जेव्हा 20 जून 2022 ला विधान परिषदेवर निवडून आले होते तेव्हा शिवसेना हा पक्ष अखंड आणि एकत्रित होता. त्यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आणि पक्षाच्या धनुष्यबाण या अधिकृत निवडणूक चिन्हावरच ही निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाले होते. त्यानंतरच्या काळात शिवसेनेत उभी फूट पडली. या फुटीनंतर प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढली आणि अखेर भारताच्या निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच अधिकृत आणि मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली. तसेच धनुष्यबाण हे चिन्हही त्यांनाच बहाल केलं. या संपूर्ण प्रकरणातील दुसरा आणि सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक म्हणजे भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीतील परिच्छेद ही 5 ही तरतूद आहे. ज्येष्ठ विधिज्ञ आणि कायदेतज्ञांच्या मते हीच ती कायदेशीर तरतूद आहे जी सचिन अहिर यांना अपात्रतेच्या कारवाईपासून 100% पूर्ण संरक्षण कवच प्रदान करते. भारतीय संविधानातील पक्षांतरबंदी कायद्याच्या 10व्या अनुसूचीमधील परिच्छेद 5 हा विशेषतः सभागृहाच्या सर्वोच्च आणि घटनात्मक पदांवर बसणाऱ्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आला आहे. या तरतुदीनुसार जर संसदेच्या किंवा राज्यांच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा एखादा सदस्य हा लोकसभा अध्यक्ष, लोकसभा उपाध्यक्ष, राज्यसभेचा उपसभापती, राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आणि राज्याच्या विधान परिषदेचा सभापती किंवा उपसभापती म्हणून निवडून आला तर त्याला पक्षांतर बंदी कायद्याच्या कडक नियमांमधून विशेष सूट दिली जाते. सचिन अहिर यांच्या या धक्कातंत्रामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर अत्यंत अभूतपूर्व आणि एक गंभीर कायदेशीर आणि राजकीय पेचप्रसंग निर्माण झालाय. ठाकरे गटाचे नेते आता कायदेशीर सल्ला घेत असून ते विधान परिषदेच्या सभापतींकडे अहिर यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्र देण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा मुख्य युक्तिवाद असा आहे की जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं तेव्हापासून सचिन अहिर हे सातत्याने उद्धव ठाकरेंसोबतच होते आणि आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षाशीच बांधील आहोत अशा आशयाच्या प्रतिज्ञापत्रावरही त्यांची स्वाक्षरी होती. तसंच विधान परिषदेत ठाकरे गटात कोणतीही 2/3 फूट पडलेली नसल्यानं एका आमदाराने असा प्रवेश करणं म्हणजे थेट पक्षांतरच आहे. त्यामुळे त्यांना अपात्र केलंच पाहिजे. परंतु समोर संविधानाच्या परिच्छेद 5 आणि निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेली मूळ पक्षाची मान्यता या 2 अत्यंत मजबूत भिंती उभ्या असल्यामुळे ठाकरे गटाची ही कायदेशीर लढाई अत्यंत खडतर आणि क्लिष्ट होणार आहे. राजकीय दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर एकनाथ शिंदे यांनी खेळलेली ही खेळी अत्यंत अचूक आणि यशस्वी ठरली आहे. त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. त्यांनी केवळ आदित्य ठाकरेंच्या वरळीतील हुकुमी एक्का आपल्या बाजूला खेचला नाही तर मुंबईतील कामगार चळवळीवरील आपली पकड मजबूत केली आहे आणि विधिमंडळात विरोधी पक्षाला पुन्हा एकदा बॅकफूटवर आणलंय. दुसरीकडे सचिन अहिर यांच्यासाठीही हा एक अत्यंत मोठा वैयक्तिक आणि राजकीय फायदा ठरलाय. ठाकरे गटात असताना त्यांना सत्तेची पदे मिळण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात खूप धुसर होती. परंतु शिंदे गटात येताच त्यांना थेट राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती पद म्हणजेच एका अत्यंत सन्माननीय आणि शक्तिशाली घटनात्मक पदावर बसण्याची संधी मिळाली आहे. थोडक्यात सांगायचं तर सचिन अहिर यांनी ही संधी मिळण्यामागे मुंबईचं आगामी महापालिका राजकारण, कामगार संघटनांचं बळ आणि ठाकरेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मात देण्याची महायुतीची रणनीती कारणीभूत आहे. तर दुसरीकडे ते अपात्र न होण्यामागे भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 5 मधील उपसभापती पदाला मिळणारे विशेष संरक्षण आणि निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेली मूळ पक्षाची तांत्रिक मान्यता हे 2 अत्यंत भक्कम कायदेशीर आधार आहेत. या संपूर्ण घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि राजकीय कटशहाचं राजकारण आता एका अत्यंत वेगळ्या आणि रंजक वळणावर येऊन पोहोचले. याने परिणामी आगामी काळातील सर्वच निवडणुकांवर स्पष्टपणे उमटताना दिसतील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.